तर लाडकी बहिणींसाठी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्यांची केवायसी झालीच नाही काही अडचणीमुळे किंवा त्यांचं काही ओटी प्रॉब्लेम झाला असेल किंवा त्यांची काही कंडिशन बरोबर नव्हती त्यामुळे त्यांचं केवायसी झालीच नाही तर त्यांच्यासाठी एक संधी द्यावी म्हणून आपण अर्ज देणार आहोत जिल्हा सुविधा केंद्रामध्ये. तर त्या बाबतीत मी आता अर्ज तयार केलेला आहे आणि तुम्हाला आता ती स्क्रीनवर आता थोड्या वेळानंतर मी तुम्हाला दाखवेन पण ते अर्ज काय आहे आणि कशा बाबतीत काय आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे विषय. तर ते सगळ्यांसाठी ज्यांची केवायसी झालीच नाही किंवा ज्यांचा ओटीपी प्रॉब्लेम आलतं किंवा कंडिशन बरोबर नव्हती, आधार कार्ड डॉक्युमेंट काहीच सरळ लिंक नव्हते. आता मला एवढे कमेंट आहेत ना, त्यामधले जर 3 कमेंट जर मी सांगितलं ना तुम्हाला, तर सगळ्यांचा हमखास जास्त प्रॉब्लेम हेच आहे. पहिलं कमेंट की ओटीपी प्रॉब्लेम होतं, ओटीपी आलंच नाही. दुसरा प्रॉब्लेम ज्यांचं डॉक्युमेंट जे आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हतं त्यामुळं त्यांना केवायसी करता आलं नाही, टाइमवर आलं नाही. तिसरा कमेंट की ज्यांचे आर्थिक परिस्थिती सरळ नव्हती, म्हणजे आर्थिक परिस्थिती म्हणजे फिजिकल हेल्थ सरळ नव्हती त्यांची, त्यांनी दवाखान्यात होते, इकडे बाहेर होते आणि त्यांना कळालंच नाहीये की केवायसी करायचं आहे म्हणून वगैरे. तर हे जे 3 मुख्य प्रॉब्लेम आहेत हे जास्तीत जास्त करून कमेंटमध्ये आहेत माझ्या सांगितलेले. तर त्या बाबतीत आपण विनंती अर्ज म्हणून कमेंट करायला सांगितलं होतं मी तुम्हाला. तर ते तुम्ही भरपूर मला तुमच्याकडनं प्रतिसाद भेटलेला आहे, भरपूर लोकांनी केलेला आहे. तर माझ्याकडून तुमच्यासाठी धन्यवाद आणि असंच प्रेम आणि असंच सगळं राहू दे माझ्यासाठी. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा. जेवढे सबस्क्राईब आणि जेवढे कमेंट येतील मला पण छान वाटेल आणि मी त्या बाबतीत आणि प्रयत्न करणार. आणि आता मी तुम्हाला स्क्रीनवर ते अर्ज येईल, जे अर्ज मी आता ऑफिसमध्ये देणार आहे. तर या अर्जामध्ये काय आहे तुम्ही एकदा सरळ तुम्ही पण वाचा की असं म्हणजे भरपूर आता युट्यूबमध्ये व्हिडिओ आहेत सगळेजण की असं हे सांगतात ते सांगतात हे करणार ते, बट काही सुद्धा नाही होत वगैरे. तर हे जे अर्ज आहे हे खरोखर अर्ज आहे. मी असं हे आता मी अर्ज ही टाईप केलेला आहे. तर हे जे अर्ज आहे हे अर्ज मी देणार आहे ऑफिसमध्ये. तर हे अर्जमध्ये आता काय लिहिलेलं आहे नेमकं की आमच्या जिल्हा परिसरातील, तर मी सांगितलं होतं ऍक्च्युली ते साहेबांना की असं असं माझे जे सोशल मीडियावर जे आहेत सपोर्टर माझे, तर त्यांच्यासाठी की जेवढे जिल्हे आहेत, नाशिक जिल्हा, जालना, पुणे, धुळे जिल्हा, जेवढे जिल्हे आहेत तर ते हे भरपूर जिल्ह्यातले लोक आहेत की मला कमेंट करतात माझ्या व्हिडिओमध्ये, तर त्यांच्यासाठी पण एक संधी भेटावी म्हणून. तर त्यांनी आता सध्याला मला काय सांगितलं की आमचा जिल्हा जे आहे सांगली जिल्हा, तर ह्या जिल्ह्यामधले जेवढे लोक आहेत तुमचे पहिलं तुम्ही ते अर्ज द्या. नंतर न ज्यांचं जे दुसऱ्यांचं जे जिल्हा असेल तर त्यांच्या बाबतीत तुम्ही नंतर न तुमचं सोशल मीडियाचा आहे म्हणून असं अकाउंट आहे म्हणून तुम्ही दुसरं वेगळं तुम्ही अर्ज देऊ शकता की असं असं तुमचं सांगली डिस्ट्रिक्टमधून तुमचं जे सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे त्यावरती तुमची भरपूर पब्लिक आहे आणि ती सगळी पब्लिक जे आहेत लाडकी बहीण आहेत त्यांनी तुम्हाला असं असं कमेंट करून सांगतात की आमच्यासाठी एक संधी द्यावी म्हणून. तर बाकीचं तर काय कमेंट काय असं काय नाही आहे. तुम्ही फक्त एकदा मला एक जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर तुम्ही फक्त थँक्स म्हणून जरा कमेंट केलं तरी पण मला छान वाटेल की मी जे एवढं म्हणजे तुमच्यासाठी मी करत आहे तर म्हणजे तुम्ही सहमत आहे आणि तुम्हाला छान वाटलं, तुम्हाला चांगलं वाटलं की बाबा मी मदत तरी करत आहे म्हणून. तर बाकीचं जे आहे हे अर्ज जे आहे हे सगळं भरून मी आता जिल्हा सुविधा केंद्रामध्ये मी देणार आणि त्या बाबतीत आणि जर पूर्ण त्यांच्याकडून काय जर मला अपडेट आली, त्यांच्याकडनं काय सांगितले त्यांनी, तर मी तुम्हाला लवकरात लवकर मी तुम्हाला कळवणार की म्हणजे असं असं त्यांनी आन्सर दिलेला आहे म्हणून या बाबतीत. तर म्हणून अशा नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त करून कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून. धन्यवाद.